हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेण्यास राऊज अव्हेन्यू न्यायालयानं नकार दिलेला आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना यामुळे एक मोठा दिलासा मिळालेला आहे. सोनिया गांधी, राहुल गांधींसह इतर 7 जणांना यामुळे दिलासा मिळालेला आहे. तर ईडीला चौकशी सुरू ठेवण्यासाठी न्यायालयानं परवानगी दिलेली आहे, परंतु राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना या प्रकरणामध्ये हा काहीसा दिलासा म्हणावा लागेल. ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेण्यास राऊज अव्हेन्यू न्यायालयानं नकार दिलेला आहे आणि त्याचमुळे राहुल गांधी, त्याबरोबरच सोनिया गांधी आणि इतरही 7 जणांना दिलासा मिळाला आहे. आणि याच संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत. सोमेश, खरं तर राऊज अव्हेन्यू न्यायालयानं आरोपपत्र दखल घेण्यासाठी नकार दिलेला आहे आणि त्यामुळे राहुल गांधींना एक मोठा दिलासा मानला जातोय. नेमकं काय घडलंय, काय अपडेट मिळत आहेत? राऊज अव्हेन्यू कोर्टाने ईडीने जी चार्जशीट आरोपपत्र दाखल केलं होतं त्या आरोपपत्राची दखल घेण्याला नकार दिलेला आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, सॅम पित्रोदा, सुमन दुबे, सुनील भंडारी या सगळ्यांना यंग इंडियन आणि डोटेक्स मर्चंटाइज प्रायव्हेट लिमिटेड यांना आरोपी करण्यात आलेलं होतं आणि असोसिएट जर्नल्सच्या 2000 करोडपेक्षा जास्तीच्या किमतीची जी एक रकमेची संपत्ती होती त्या संपत्तीला अवैध मार्गाने ताब्यात घेतलं गेलं एका खासगी कंपनी मार्फत आणि त्यासाठी ती मुळात ट्रस्टला मिळालेली जमीन ही पुढे तशा प्रकारे खासगी कंपनीने ताब्यात घेतली. या प्रकरणात ईडीकडून तपास सुरू होता आणि अजूनही हा तपास सुरू आहे. परंतु सध्या जे ईडीने आरोपपत्र दाखल केलं होतं त्या आरोपपत्र ती दखल घ्यायला कोर्टाने नकार दिलेला आहे. त्यामुळे हा राहुल गांधी, सोनिया गांधी, सॅम पित्रोडा या सगळ्यांना मोठा दिलासा आहे नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये. अगदी नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये हा खरंच एक दिलासा म्हणावा लागेल. सोमेश, तुम्ही आमच्यासोबत असेच रहा. पुढच्या एका बातमी संदर्भातले अपडेट जाणून घ्यायचे आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात. खासदार सुप्रिया सुळे अमित शहा यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार